नमस्कार, मी स्वराली. स्वराज किचन रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. साऊथ इंडियन फूड किंवा साऊथ इंडियन ब्रेकफास्ट आयटम, स्नॅक्स असं काही म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे इडली, डोसा आणि मेदूवडा. पण या व्यतिरिक्त साऊथची अजून एक स्पेशालिटी आहे आणि ती म्हणजे डाळवडा. चला पटकन सुरू करूया डाळवड्याच्या रेसिपीला. डाळवडा बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट लागतो तो म्हणजे डाळ. आता ही डाळ नॉर्मली चण्याची असते, म्हणजे आपण याला हरभऱ्याची डाळ असं सुद्धा म्हणतो. ही डाळ आपल्याला 7 ते 8 तास भिजवायची असते किंवा आपण ओव्हरनाईट सुद्धा भिजवू शकता. आता या व्हिडिओसाठी मी इथे 2 कप चण्याची डाळ रात्रभर भिजवून घेतलेली आहे. याच्यातलं सगळं पाणी मी निथळून काढलंय. आता एका वाटीमध्ये आपल्याला या 2 वाट्या डाळीपैकी अर्धी वाटी डाळ वेगळी काढून घ्यायची. हे का ते आपल्याला पुढे व्हिडिओमध्ये समजेल. आता जी जास्तीची डाळ आहे, जी 1.5 वाटी भिजवलेली डाळ आहे, त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेलं आलं घालायचंय. इथे मी साधारण 1 इंच आलं बारीक चिरून घेतलंय. त्याचबरोबर 4 ते 5 हिरव्या मिरच्या किंवा आपल्याला जसं तिखट आवडेल त्यानुसार हिरव्या मिरच्या आणि थोडी कढीपत्त्याची पानं. आता हे सगळं आपल्याला पाणी न घालता सुक्कच वाटून घ्यायचंय. हे मिश्रण आपल्याला दरदरीत वाटून घ्यायचंय. वाटलेलं सगळं मिश्रण आपल्याला एका परातीमध्ये किंवा एका भांड्यामध्ये काढून घ्यायचंय. आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला. जर आपण कांदा खात नसाल किंवा कुठल्याही फंक्शनला डाळवडा बनवत असाल जिथे आपण कांद्याचा उपयोग करू शकत नाही, अशा वेळी आपण कांदा स्किप करू शकता. बारीक चिरलेली कढीपत्त्याची पाने, याने खूप छान फ्लेवर आपल्या डाळवड्याला येतो. ही कढीपत्त्याची पाने आपण स्किप नाही करू शकत. हे खूप इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट आहे. आणि जी आपण डाळ बाजूला काढून ठेवली होती ती डाळ सुद्धा आता याच वेळी आपल्याला या मिश्रणामध्ये घालायचे. मीठ चवीनुसार. सगळे पदार्थ हाताने किंवा चमच्याच्या मदतीने चांगले एकजीव करून घ्यायचे. आता वडा तयार करायला घेऊ. वडा तयार करण्यासाठी आपल्याला हातामध्ये थोडंसं मिश्रण घ्यायचंय. त्याआधी आपल्याला हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचंय, जेणेकरून हे वड्याचं मिश्रण आपल्या हाताला चिकटणार नाही. त्याचा असा एक राऊंड बॉल करून घ्यायचंय आणि दुसऱ्या हाताच्या तळहातावर ठेवून आपल्याला तो दोन्ही पाम्समध्ये असा दाबून घ्यायचंय. ह्या वड्याचे एजेस खूप पातळ असले पाहिजे, खूप थिन असले पाहिजे आणि मध्ये थोडंसं जाडसर असलं तरी चालतं. खूप जास्त पातळ करायची गरज नाहीये, कारण हा वडा वरून आणि बाजूने कुरकुरीत असतो आणि आतून छान खुसखुशीत असतो. ॲट अ टाइम आपण 4 ते 5 वड्यांना शेप देऊन ठेवू शकता आणि 2-2 किंवा 3-3 वडे एका बरोबर तळू शकता. हे आपल्या कढईच्या साईजवर डिपेंड आहे. किंवा आपण डायरेक्टली एक वड्याला शेप देऊन डायरेक्टली तो कढईमध्ये तळू सुद्धा शकतो, कारण ह्या वड्यांना पटकन शेप दिली जाते. वडे तळण्यासाठी आपल्याला एका कढईमध्ये तेल मध्यम गरम करून घ्यायचंय आणि अलगद एक वडा तेलामध्ये सोडायचंय. तेलामध्ये खूप वडे सोडून गर्दी करायची नाहीये, कारण हे वडे खूप नाजूक असतात आणि पटकन तुटू शकतात. आता सुरुवातीची 1 ते 2 मिनिटं गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय ठेवायची आहे आणि नंतर लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे. याचं कारण म्हणजे हे वडे खूप नाजूक असतात. आपण पटकन ह्याला चमच्याने पलटलं की ते तुटू शकतात. म्हणून आपल्याला सुरुवातीची 1 ते 2 मिनिटं हाय गॅसवर ह्या वड्यांना तळून घ्यायचे, म्हणजे ते पटकन शेप होल्ड करतील आणि नंतर आपण यांना आलटून पलटून तळून घेऊ शकतो, म्हणजे हे तुटणार नाही आणि बाहेरनं छान कुरकुरीत आणि आतून चांगले खुसखुशीत वडे आपले बनून तयार होते. आपण इथे पाहू शकता, सुरुवातीपेक्षा वड्यामध्ये जे बुडबुडे येत होते ते खूप प्रमाणात कमी झालेले आहे. तसेच वडे सुद्धा कढईच्या तळाशी जायला लागलेत. याचा अर्थ वड्यामधलं सगळं मॉइश्चर निघून गेलेलं आहे आणि वडे आता परफेक्ट तळून तयार झालेले आहे. हे वडे आता आपण काढून घेऊया. वडे आपल्याला अशा एका चाळणीवर काढून घ्यायचे, म्हणजे याच्यामधली सगळी वाफ वरून खालून निघून जाईल आणि वडा मऊ पडणार नाही. आणि आपले डाळवडे तयार. उरलेले सगळे डाळवडे मी असेच तयार करून घेते. तेव्हा हे डाळवडे नक्की करून पहा. कसे झाले ते कमेंट करून कळवा. तसंच व्हिडिओ आवडला असल्यास बेल आयकॉनवर क्लिक करून स्वराज किचन रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.